नमस्कार शेतकरी बांधवांनो, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे दिवसेंदिवस अधिक आव्हानात्मक बनत आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, तर कधी गारपीट आणि अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. वर्षभर केलेली मेहनत एका क्षणात वाया जाऊ शकते. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कष्टाचे संरक्षण करण्यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री फसल विमा योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. अंतिम दिवसाची वाट न पाहता वेळेत आपल्या पिकाचा विमा भरावा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. आज घेतलेला हा निर्णय भविष्यातील संकटाच्या काळात तुमच्या कुटुंबासाठी मोठा आर्थिक आधार ठरू शकतो. म्हणूनच जर तुम्ही अद्याप पीक विमा भरला नसेल तर कोणताही विलंब न करता आजच आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा आणि आपल्या कष्टाने उभ्या केलेल्या पिकाचे संरक्षण सुनिश्चित करा. तर आता बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शेतकरी बांधवांना नेमके काय आवाहन केले आहे ते त्यांच्या शब्दांत ऐकूया. सर्वांना नमस्कार. मी विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी बीड. बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरीला मी माहिती देऊ इच्छितो की प्रधानमंत्री पीक विमा योजना याच्या मुदत वाढवून आता 10 ऑगस्टपर्यंत तुम्ही पीक विमासाठी अर्ज करू शकतो. अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, रोगाच्या प्रतिकूल परिस्थिती तसेच हवामानामध्ये असलेला बदल त्यामुळे तुमच्या जो पीकसाठी जो आर्थिक नुकसान होणार आहे यापासून तुम्हाला संरक्षित ठेवणे आणि तुमच्या उत्पन्नासाठी एक स्थिर ठेवण्यासाठी पीक विमा योजना हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपण सर्वांना माहीत आहे की या योजनेचा लाभ तुम्ही CSC सेंटरपासून करू शकतो. नसेल तर थेट तुम्ही पोर्टलमध्ये जाऊन याच्यासाठी अर्ज करू शकतो. तुम्हाला या पूर्ण प्रक्रियेमध्ये कुठलाही शंका असेल, कुठलाही तांत्रिक अडचणी आला असेल, तुम्ही कृषी सहाय्यक या फिर तालुका कृषी अधिकारी याला तुम्ही संपर्क साधू शकतो. बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना माझं आव्हान आहे की तुम्ही शेवटच्या तारीखच्या वाट न बघता तुम्ही या योजनामध्ये सहभाग झाला पाहिजे, तुमच्या पीकचा संरक्षण दिला पाहिजे, तसं मी आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.